नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. राज्य शासनाचा एक महत्त्वाचा जी.आर. म्हणूया किंवा निर्णय आलेला आहे. येणाऱ्या पुढच्या शैक्षणिक कालावधीमध्ये तुमच्या पाल्याचं किंवा तुमचं स्वतःचं शैक्षणिक वर्ष बदलणार आहे. बराचसे शैक्षणिक राष्ट्रीय धोरण लागू होणार आहे. या धोरणामध्ये काय काय बदल होऊ शकतात त्या संदर्भात विशेष माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया. ज्यामध्ये काही प्रश्न मी तुम्हाला टाकलीत बघा, काय काय होऊ शकतो. त्यातला पहिला आहे की तुमची जी शाळा आहे 1 ते 12वी पर्यंतच्या शाळा 1 एप्रिल पासून सुरू होणार का, तर सुरू होऊ शकतात आणि का होणार ते आपण थोडक्यात समजून घेऊया. घोकंपट्टी करणारे विद्यार्थी असेल किंवा आपले पाल्य असतील तर आता तुमचा पाल्य घोकंपट्टी करणार नाहीये, त्याला स्ट्रक्चरल रचनात्मक शिकवलं जाणार आहे. त्याबद्दल आपण थोडक्यात बघूया. 10वी आणि 12वी बोर्डाची जी भीती मुलांमध्ये आपल्या पाल्यांमध्ये असती, तर ही भीती आता थोडीशी कमी करून या 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची एक्झाम वर्षातनं 2दा होणार. मला परत एकदा एक्झाम देता येऊ शकते. राहिलेले विषय तुम्ही त्याच वर्षामध्ये काढू पण शकता. विषयांची संख्या कमी करणार, उगाच विनाकारण खूप मोठा बोजा न देता विषयांची संख्या कमी करणार आणि विशेष म्हणजे संख्या कमी करून विद्यार्थ्यांना चॉईस असणार आहे. तुम्हाला आवडत्या विषयामध्ये तुम्हाला पुढे शिकता येणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचं आहे की कधीपासून लागू होणार आहे ते पण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. सो वन बाय वन आपण समजून घ्या. तुम्हाला माहिती आहे सोलापूर सकाळ पेपरवाली महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे, याचा थोडक्यात वरती मी महत्त्वाचे मुद्दे सांगितले. हे बातमीत काय सांगितलं तर महत्त्वाचा मुद्दा बघा, सुकाणू समितीची शिफारस. आता महाराष्ट्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे लागू करायचं या संदर्भात सुकाणू समिती नेमली होती. या सुकाणू समितीच्या अभ्यासानुसार जर बघितलं तर या कालावधीमध्ये महाराष्ट्र म्हणजे स्टेट बोर्डचे शाळा होत्या, स्कूल होत्या, त्या संस्थेच्या असतील, नगरपालिका, महानगरपालिका, झेडपीच्या, तर या शाळांमध्ये हळूहळू विद्यार्थी संख्या कमी होत चालली होती. बऱ्याचशा पालकांचा विद्यार्थ्यांचा ओढा हा सीबीएसई पॅटर्नकडे जास्त चालू होता. सीबीएसई पॅटर्नचा अभ्यास थोडासा लक्षात घेतला, सुकाणू समिती नेमली. या समितीने एक सर्वे केला, अनालिसिस केलं आणि त्यातनं समितीचा अहवाल पुढे आलेला. हा अहवाल काय सांगतो, सुकाणू समिती आता शिफारस करते की तुम्ही सीबीएसई पॅटर्ननुसार 1 एप्रिल पासून शाळा चालू करा. स्टेट बोर्डला शिफारस करताय 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा वर्षातून 2दा घ्या. त्यांनी ह्या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे की 1 एप्रिल पासून सुरू करा आणि हा शासन निर्णय लवकरच येऊ शकतो, त्याबद्दल पण त्यांनी इथे सांगितलं आहे. आणि सीबीएसई पॅटर्ननुसार ही एक्झाम होऊ शकते. ही न्यूज आहे, तिचे महत्त्वाचे मुद्दे मी खाली दिलेले आहेत. तर आता महत्त्वाचे मुद्दे यामध्ये काय आहे, तर यामध्ये महत्त्वाचे मुद्दे बघा, 2026 आणि 27 पासून नवीन धोरण लागू होऊ शकतं. 26-27 पासून लागू होऊ शकतं, म्हणजे पुढच्या वर्षात म्हणजे 25-26 मध्ये हळूहळू बदल करणं अपेक्षित आहे. काय बदल होणार ते पण मी तुम्हाला सांगतो. 9वी पासून तुम्हाला स्थानिक म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी जर मराठवाड्याचा आहे, एखादा विद्यार्थी विदर्भाचा आहे, पश्चिम महाराष्ट्राचा आहे, कोकणचा आहे, खानदेशचा आहे, तर तुम्हाला तुमची स्थानिक भाषा एक निवडायची संधी मिळणार आहे. तुम्ही स्थानिक भाषा निवडू शकता. मराठवाड्याचे लोक मराठी भाषा बोलतात, म्हणजे त्याला आपण म्हणतो वेगळ्या, विदर्भाची भाषा बोलतात नाही का, खानदेशी थोडीशी आहे लागून, तर तुम्ही स्थानिक भाषा एक निवडू शकता. आणि एक भाषा तुम्हाला एक तर भारताची कोणतीही घ्या, तुम्ही जगभरामध्ये जी भाषा बोलली जाते त्यापैकी एक तुम्ही निवडू शकणार आहात. 9वी पासून मात्र ही निवड तुम्हाला मिळणार आहे. विषय कमी करून आवडते विषय तुम्हाला घेता येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादा विषय आवडत नाहीये, हिस्ट्री आवडत नाहीये आणि त्याला जास्त जर जॉग्राफी आवडत असेल तर तो जॉग्राफी घेऊ शकतो, हिस्ट्री स्किप करू शकतो. अशा पद्धतीने आवडते विषय घेऊन सुद्धा तुम्हाला इथून पुढे आता शिकण्याची संधी मिळणार. आणि खूप चांगली गोष्ट आहे की उपजत गुण असतात मुलांमध्ये. सपोज मला लहानपणापासून निसर्ग बघायला आवडतोय, मला निसर्गात चमत्कार होतात ते आवडतंय, तर मग सायन्स विषय मी घेऊ शकतो. किंवा जॉग्राफिकल दृष्ट्या मला बघायचं की अभ्यास करताना मला आवडतो जॉग्राफीचा अभ्यास करताना, डोंगर, नद्या, नाले, तर तो तुम्ही जॉग्राफी विषयामध्ये पुढे जाऊन जास्त शिक्षण घेऊ शकता. जे की तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर एका विषयामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पीएचडी करतात, तीच आता तुम्ही आत्तापासून सुद्धा त्या विषयामध्ये तुमचं नॉलेज वाढवू शकता. ही एक संधी तुम्हाला मिळेल. आणि 3 टप्प्यामध्ये त्यांनी वर्गवारी केली आहे. 3 टप्पे कोणते, बालवाडी ते 2री हा पहिला टप्पा आहे, 3री ते 5वी दिले त्यांनी याच्यामध्ये, पण तो 8वी पर्यंत असावा, आणि 3रा 9वी ते 12वी असे 3 टप्प्यामध्ये हे अभ्यासक्रमात बदल होणार आहे. तुमच्या स्कूल लेवलला जे काय म्हणूया आपण शाळा चालू होण्याची प्रोसेस आहे त्यात बदल होणार आहे. तुमच्या तासिकांमध्ये सुद्धा बदल होणार आहे. 35 मिनिटाची होती, 45 मिनिटाची होती, आता ते 50-55 मिनिटापर्यंत तासिका घेऊन जाणार आहे 1 एप्रिल पासून चालू झालं तर. अशी या गोष्टी ज्या त्यांनी सांगितल्या. त्यानंतर महत्त्वाचे मुद्दा त्यात काय,
1 एप्रिल पासून सुरुवात केल्यास काय होऊ शकतं, काय करायचं? 1 एप्रिल पासून सीबीएसई पॅटर्न 1 एप्रिल पासून तुमच्या शाळा राबवतात, शाळा चालू करतात. याचा अर्थ काय? जर 1 एप्रिल पासून सुरुवात केली तर अभ्यासासाठी वेळ जास्त मिळणार आहे आणि शिक्षकांना सुद्धा तासिका जास्त मिळणार आहे. उन्हाळ्याची सुट्टी तुम्हाला 1 महिना मिळू शकते. बाकी पूर्ण वर्षभरात 1 वर्षामध्ये तुम्हाला जवळपास 11 महिने, तर अजून एक सोडला 10 महिने तुम्हाला शिकवायला मिळू शकतात. म्हणजे मोठा कालावधी मिळतो, मुलांना अभ्यासाला पण मिळतो आणि शिक्षकांना शिकवण्यासाठी सुद्धा खूप जास्त तासिका अवेलेबल होऊ शकतात. मुलांचा वाढता कल मी तुम्हाला मगाशी म्हटलं सीबीएसई कडे जास्त आहे, पालकांचा पण आणि मुलांचा पण. हे लक्षात घेऊन सुकाणू समितीने सांगितले की सीबीएसई पॅटर्ननुसार काही गोष्टी तुम्हाला स्टेट बोर्डच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करणं गरजेचं असणार आहे. गणित आणि विज्ञान हा सीबीएसई पॅटर्ननुसारच तुमचा राहणार आहे. सीबीएसईला जसं गणित आणि विज्ञान आहे, ज्या लेवलचा आहे, जो अभ्यासक्रम आहे, तोच अभ्यासक्रम घेऊन तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये सुद्धा हे अवेलेबल करून देण्यात येणार आहे. 2025-26 मध्ये दुसरीपर्यंतचा अभ्यास बदलणार. म्हणजे ह्या पुढच्या वर्षामध्येच, शैक्षणिक वर्षामध्ये तुमचा अभ्यास दुसरीपर्यंत, बालवाडीपासून दुसरीपर्यंतचा बदल होण्याचे चान्सेस आहेत. त्या संदर्भात गव्हर्नमेंटचा GR लवकरच प्रसिद्ध होईल आणि तो बदल सुद्धा त्यानुसार बदल आणि त्यानुसार पुस्तकं सुद्धा नवीन तुमचे येऊ शकतात. 2030 पर्यंत मात्र संपूर्ण शैक्षणिक धोरण राज्यभर लागू होणार आहे. हा बदल पुढच्या वर्षापासून जर करायचं ठरलं 25-26 पासून, तर पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण राज्यामध्ये हे शैक्षणिक धोरण पूर्णतः लागू होणार आहे. या संदर्भात त्यांनी तसे सुकाणू समितीने तसे आपल्या शिफारशीमध्ये टाकलेलं आहे. राज्य सरकार पण याला अनुकूल आहे. राज्य सरकार पण लवकरच याबाबत GR काढून संबंधित डिपार्टमेंटला त्या संदर्भात प्रोसेस करायला आदेश देऊ शकते. ठळक बाबी काय याच्यामध्ये? परत 3री ते 10वीचा अभ्यासक्रम आराखडा मंजूर झालाय. 3री पासून 10वी पर्यंतचा आराखडा मंजूर झाला अभ्यासक्रमाचा आणि आता अभ्यासक्रम तयार करण्यासाठी 3 महिने तुम्हाला लागणार आहे. म्हणजे आता जर पकडलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने लागू शकता आणि जून पासून आता शाळा चालू होते ऑलरेडी तुमच्या 3री ते 9वी पर्यंत, 10वी पर्यंतच्या त्यांना लागू होईल. दुसरी म्हणजे 1 एप्रिल पासून 27 पासून चालू होईल, 26-27 पासून. पण मात्र आता अभ्यासक्रम मात्र पुढच्या वर्षात बदलण्याचे चान्सेस आहेत. काय? 3री ते 10वीचे. सो सेकंड हँड पुस्तक घेताना विचार करा, अभ्यास करताना विचार करा की आता नवीन सिलेबस लागू होऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला सिलेबस थोडा ॲडव्हान्स येऊ शकतो, जो की सीबीएसई पॅटर्ननुसार असणार आहे. स्टेट बोर्ड सुद्धा तुम्हाला लागू होणार आहे. पुढे अध्यापनाचे तास 50 मिनिटाऐवजी आता 50 मिनिटाचे असतील. तासिकेचा वेळ 2 सत्रात व एका सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी वेगवेगळे असू शकतात. 2 सत्रात कधी शाळा भरतात, एका सत्रात शाळा भरतात, त्यांसाठी हे वेगवेगळे लागू असणार आहे. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे सुद्धा मला खूप जास्त भावलं, आवडलं. ते म्हणजे ही गोष्ट, मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा आतापर्यंत अभ्यास केला असेल तर खूप घोकमपट्टी केली आपण, प्रश्न उत्तर पाठ करून ठेवले. त्यामुळे झालं काय, कन्सेप्ट माझ्या लक्षातच नाहीये. मी साधा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो की सूर्य कुठे उगवतो, तर उत्तर मिळतं पूर्वेला उगवतो. पृथ्वी कशी एक गोल आहे. मग नंतर कळतं की अरे ह्या कन्सेप्ट माझ्या क्लिअर नाही, माझ्या पाठ आहे फक्त. सूर्य पूर्वेला उगवतो हे पाठ करून ठेवलंय मी. पण जर विचार केला व्यवस्थित तर सूर्य पूर्वेला उगवतच नाही. पृथ्वी फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि आपण फिरत असताना आपण उगवल्याचा भास तो पूर्वेला, पण सूर्य आहे तिथेच आहे. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे. पृथ्वीचा आकार गोल नाहीच आहे, जिवाइड शेप आहे, वरती आणि खाली चपटी आहे, मध्ये फुगीर आहे. ह्या गोष्टी काय कन्सेप्ट आहे. मग परीक्षांमधील विद्यार्थ्यांची घोकमपट्टी कमी करण्यासाठी रचनात्मक स्ट्रक्चरल पद्धतीनुसार शिकवणाऱ्या शिक्षकांचा भर राहील आणि व्हायला पाहिजे. काय नाही, का नाही व्हायला पाहिजे, व्हायलाच पाहिजे. आता याबाबत या न्यूजच्या खाली कमेंट जर बघितल्या तर कमेंट खूप उत्तम आणि चांगले आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रॉपर शिक्षक भरती करा ना तुम्ही. प्रॉपर शिक्षकच तुमच्याकडे स्टेट बोर्डकडे, झेडपीकडे, तर मुलं कसे, पालक तुमच्याकडे पाल्याला कशाला पाठवतील? तुमच्या प्रॉपर शिक्षक नाहीये. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्ही शिक्षक घेतात. शिक्षक घेतल्यानंतर त्या शिक्षकाला तुम्ही ट्रेनिंग देतात का? त्या शिक्षकाला इतर कामं जास्त लावतात का? शिक्षणाचेच कामं लावा, इतर कामं जास्त लावली तर त्यांनी शिकवायचं कधी, सिलेबस कधी संपणार त्यांचा? सो या सगळ्या गोष्टी जर अनुकूल असतील तर आणि तरच ह्या गोष्टी होतील. नाहीतर तुम्ही सिलेबस बदला, सीबीएसई पॅटर्ननुसार करा, सगळं करा, पण शिकवणारा जो शिक्षक आहे त्या शिक्षकाबाबत तुम्ही जर चांगली भूमिका घेतली तर भविष्यामध्ये ही पिढी चांगली घडेल. नंतर भविष्यामध्ये या सरकारच्या स्कूलमध्ये विद्यार्थी येतील. नाहीतर विद्यार्थी संख्या कमी होते. 10 विद्यार्थी कंत्राट भरतीने तुम्ही शिक्षक घेणार असाल तर कसं होणार? या शिक्षकांचं संख्या वाढणार नाही, 10+ होणार नाही, 10ची मायनसच होणार आहे. चांगले शिक्षक चांगल्या ठिकाणी, चांगल्या शाळा जर तुम्ही घेतल्या, दिल्लीमध्ये तुम्ही बघा किती खूप चांगल्या शाळा आहेत, तेलंगणा बघा सरकार किती चांगल्या शाळा आहे, ह्या सगळ्यांचा पॅटर्न तुम्ही महाराष्ट्रात राबवला तर मला वाटतं बाकीच्यांची गरज पडणार नाही, हळूहळू बदल होतील. सो शिक्षक एक चांगला असावा, त्या संदर्भात शिक्षक भरती पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करावी. त्या संदर्भात पण माझं पर्सनल ओपिनियन की सरकारने याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांची 10 दिवस दप्तर विना शाळा भरेल. त्या काळात विद्यार्थी त्यांच्या
आवडीच्या कलेतून इंटर्नशिप करतील. खूप चांगला मुद्दा आहे, खूप चांगला मुद्दा बघा. त्याने 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचे फक्त 10 दिवस दप्तरी विना शाळा, म्हणजे 30 दिवसामध्ये 10 दिवस दप्तरी विना शाळा. मग या 10 दिवसात त्यांनी काय करायचंय? 6वी ते 8वीच्या मुलांना थोडी थोडी उपजत बुद्धी त्यांना कळते, म्हणजे चांगलं लर्निंग ॲबिलिटी असते, तर त्या विद्यार्थ्याला त्यांची ज्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये इंटर्नशिप. फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला मला पेंटिंग करायला आवडते, त्याला पेंटिंगच करू द्या. एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की मला सर डान्स करायला आवडते, म्हणजे डान्समध्ये तुला काय पाहिजे शाळेतून ते आम्ही तुम्हाला देऊ. एखाद्या वाटतं मला की टीच करायला आवडते, एखादी गोष्ट मला समोरच्या सांगायला आवडते, तसं करा. एखाद्या वाटतं भाषण करायला खूप आवडतं. हे सगळे गुण तुमचे डेव्हलप होणार आहे. तुम्हाला जे वाटतं त्याच्यामध्ये डेव्हलप करणार आहे. शाळेतून हे इंटर्नशिप पण करतील म्हणजे शाळेमध्ये तुम्हाला. त्यानंतर 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेची रचना बदलली जाणार असून वर्षात 2दा परीक्षा होईल. एक मुख्य व दुसरी श्रेणी सुधारणा परीक्षा होईल. म्हणजे एक मुख्य होणार आणि त्याच्यामध्ये जर मुलांचे मार्क्स कमी आले किंवा एखाद्या विषयात तो कमी वाटतोय तर त्याला परत संधी मिळेल परत सुधारण्यासाठी. दुसरी सुधारणा परीक्षा त्यांची होणार आहे. सो चांगली गोष्ट आहे की बोर्डाची एक्झाम मुलांना खूप घाबरवणारी आहे, भीतीदायक आहे. इथून मागे पण तुम्हाला माहिती आहे की शाळेत तुम्हाला बोर्डाची एक्झाम म्हटलं की भीती वाटते. सो हा एक बदल त्यामध्ये असणार आहे. 2दा परीक्षा होणार आहे. CBSE प्रमाणेच राज्य मंडळाचा अभ्यासक्रम देखील साम्य असेल. बघा, CBSEचा अभ्यासक्रम आणि स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम तुमचा सारखाच होणार आहे. गणित आणि विज्ञान विषय CBSE प्रमाणेच साम्य राहतील. म्हणजे चांगली लेवल आहे आणि साहजिक आहे. गणित विषय, विज्ञान विषय असे आहेत की ज्याला तुम्हाला काय म्हणूया आपण त्याला विचार करावा लागतो. गणित सोडवताना विचार करावा लागतो, विज्ञान सायंटिफिकल दृष्ट्या विचार करावा लागतो. बाकीचे विषय पण आहे पण त्यात थोडंसं थिअरी जास्त असतं. जॉग्राफी वाचावं लागतंय, हिस्ट्री वाचावं लागतंय, पॉलिटी वाचावं लागतंय, इकॉनॉमिक्स थोडासा आहे लिस्ट. म्हणजे इतर विषयांच्या तुलनेत हे 2 विषय खूप चांगले आहेत ज्या विषयामध्ये विद्यार्थी नेहमी मार्क खातात. एक इंग्लिश पण आहे, तो लँग्वेजचा भाग आहे. लँग्वेजचा तुम्हाला ऑलरेडी त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. पण हे चांगले विषय तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता. त्याच्यावर विचार म्हणजे विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. खरं म्हणजे त्यांचा IQ लेवल किंवा इतर गोष्टी खूप डेव्हलप होतात हे 2 विषय असेल तर, असं माझं प्रामाणिक मत आहे. आता महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये काय, शासन GR येणार आहे, लवकरच तो प्रसिद्ध होईल आणि CBSE किंवा त्यापेक्षा उत्तम अभ्यासक्रम स्टेट बोर्डचा असणार आहे असं सुकाणू समितीने इथे शिफारशीद्वारे कळवलेलं आहे. सो भविष्यात स्टेट बोर्डच्या स्कूल ZP असेल, महानगरपालिका, नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जेवढे स्कूल्स असतील किंवा संस्था असतील, या संस्थेमध्ये हे जर लागू झालं तर खूप चांगली बाब आहे. भविष्यामध्ये येथील संख्या वाढेल, भविष्यामध्ये सरकारी स्कूलची संख्या वाढेल. फीज बघा प्रायव्हेटमध्ये किती फी करून ठेवलेली आहे. सो विद्यार्थी तिकडे कशाला जातील? जर चांगलं शिक्षण या सरकारी स्कूलमध्ये मिळत असेल तर तिकडे जाणारच नाही. काहींनी कमेंट अशी पण टाकली आहे, जेवढे सरकारी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्या सगळ्यांची मुलं सुद्धा कंपल्सरी सरकारी शाळेत टाकलेच पाहिजे. याचा पण GR काढा. म्हणजे काय, त्यांची मुलं जर, अधिकाऱ्याची मुलं जर गव्हर्नमेंटच्या स्कूलला जातील तर साहजिक आहे हे प्रशासन चालवणार आहे, प्रशासकीय अधिकारीच आहे, तेच डिपार्टमेंट सगळे चालवतात. हे जे मंत्री वगैरे असतात ते 5 वर्षात बदलतात, 2 वर्षात पण बदलतात, ती चेअर सारखी बदलत असते. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुलं जर त्या शाळेत जायला लागली तर साहजिक आहे प्रशासकीय अधिकारी त्या शाळेमध्ये ज्या सुविधा असतील, त्या शाळेमध्ये जे शिक्षक असतील, त्यांच्यावरती ट्रेनिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करतील ना. जनगणनामध्ये कशाला टाकतील ते, त्यांच्याकडे कर्मचारी भरतील ना ते. सो मला असं वाटतं हा पण मुद्दा कमेंटमध्ये टाकलाय काही लोकांनी, काही विद्यार्थ्यांनी, काही पाल्यांनी, काही पालकांनी. खूप चांगला मुद्दा आहे की याच्यावर सुद्धा सरकारने विचार केला तर खूप चांगली शैक्षणिक सुविधा मुलांना आपल्या महाराष्ट्रात मिळू शकते आणि सरकारी स्कूल, सरकारी कॉलेज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात. जी की आता परिस्थिती आहे ती बदलू शकतो आपण. जशी दिल्लीचा पॅटर्न तुम्ही राबवू शकता, तेलंगणाचा पॅटर्न किंवा अजून इतर राज्यांचा पॅटर्न तुम्ही जो चांगला आहे तो राबवू शकतात. सो हे सगळे बदल करून जर भविष्यात हे बदल इम्प्लिमेंट झाले तर नक्कीच याचा फायदा सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होईल आणि भविष्यामध्ये चांगले अधिकारी, चांगले काय म्हणूया आपण विद्यार्थी घडतील आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी हे विद्यार्थी कार्यरत असतील आणि अजून महाराष्ट्र, भारत बदलत चालेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमच्याकडे काय कमेंट आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला काय सजेशन द्यायचे कमेंटमध्ये कळवा. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एखादा विषय सुटला असेल तर नक्की कमेंटमध्ये टाकून तो आवर्जून सगळ्यांच्या लक्षात आणून द्याल. असा हा बदल अपेक्षित आहे. इग्नाइट अकॅडमी ह्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती अपडेट तुम्हाला देत असते. इग्नाइट अकॅडमी एज्युकेशनमध्ये काम करते. एज्युकेशनबद्दलच्या प्रत्येक गोष्टी प्लस स्पर्धात्मक एक्झाम जे असतात त्याबद्दल तुम्हाला माहिती देत असते. अजून जे काही सजेशन असेल, तुम्हाला आमच्याकडे माहिती लागत असेल तर इग्नाइट अकॅडमीची टीम त्यावरती काम करून नक्कीच तुम्हाला ती अपडेट देण्याचा प्रयत्न करेल. आपले काही सजेशन असेल ते कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट म्हणजे इग्नाइट अकॅडमी आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती भरपूर सारे कोर्सेस, मार्गदर्शनच्या बॅचेस चालतात. तुम्हाला अपेक्षित असेल तर आपण घेऊ शकतात किंवा आमची हेल्पलाईन नंबर आहे. तुम्हाला काही बोलायचं असेल, सजेशन द्यायचं असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता.
तुर्तास मी थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.